कीर्तनी बैसता कीर्तनी बैसता कीर्तनी बैसता हे कृष्ण मेरा विनोदाचा भाग आहे. मला वाटतं मायबाप संतांनी बसावं, 2 तास 3 तास बसावं, अपेक्षाही करू नये. मला असं वाटतं आवश्यकता नाही. त्यांनी आशीर्वाद द्यावा, तपस्विनींनी आशीर्वाद द्यावा. त्यांना उपदेश करण्याचा माझा अधिकारही नाही, तेवढी लायकीही नाही. हा सर्व स्नेहाचा भाग आहे. प्रेमामुळे ते बसतात आणि मी प्रेमामुळे सर्व विनोद करतो. फक्त हलकं वातावरण करा. पण ते आता मी विनोद केला तशी तडाकडा 5-50 उठून गेली. आता ते बिडेबिलेशी येणार नाही, गॅरंटेड. बघा तुम्ही. फक्त हातातून सुटून जाणार नाही म्हणून असं घडत नाही. सर्वीकडे थोडं इथे जास्त घडत आहे. सुटणार नाही माझ्या हातून, फक्त एवढेच. फक्त विनंती करतो. अंतरीच्या आरती शब्द झाले निघालेला ब्राह्मण सरळ पाठीशी घातलं, हातातला डोका फेकला. परमात्म्याला प्रार्थना केली, दया घ्या. निघालो. संन्यास ठरवलं. शौचाला गेलेला हा ब्राह्मण रस्त्यावर विचार करतो की आता 5-6 महिन्यामध्ये संन्यास. 5-6 महिन्यानं का? मी 2 महिन्यानं संन्यास. काही पावलं गेला रे, 2 पावलं नका. मी 8च दिवसात माघारी येऊन पाहिलं. मनाला चिंता, त्याने मागणं आलेला
जंगाला महादंश केला तुम्ही जाईल हातातला डोका फिरकावला आणि गंगेच्या तीरात हा बाह्य निघाला परमात्म्याला निघालो पहिल्या दिवसाची भिक्षा केली गंगेच्या काठावर अर्ध्या रुपयाची सोडली आहे काय गंमत आहे आमच्या पूर्वजांची आम्ही भाग्यवान आहोत आम्हाला आदल्या दिवशी हळद लागते शृंगाराचं ओझं आमच्यावर चढवल्या जात आहे आमच्या जोडीचा कपडा सुद्धा प्रवासन करीत नाही माझ्या पूर्वजांच्या जोडी अर्ध्या धोत्राची धोत्राचा गंध लागलाय भिक्षा आणली ना घास तोंडा जोडलेला भरभर होत महिला कळवळला आणि कळवळलेल्या पायी अंतःकरणात न शब्द बाहेर आली अंतरीचा ऋतिपुराच्या भेशी देऊन गाव मोठं कुठे शोधला देवाला आणि समोर नाही येणारा मातंग राम केला त्या मातंगाला माझ्या देवाचा पत्ता समोर कुठे काय मातंग भाग्यवान मातंग पावत थांबलाय मला कुणीतरी देवाचा पत्ता विचारतं देव कुठे त्या वेदांना कळाला नाही उपनिषदांना समजला नाही त्याच मातंगाला विचारायला आलेला शरशास्त्र संपन्न ब्राह्मण माझा देव कुठे आहे हो मातंगाला म्हटलं घाई गर्दी कसे आता घाई गर्दीनं मातंगानं पाठ फिरवली आणि माईयानं डोक्यावर चढलायची पाठी खाली ठेवली मातंगाला प्रवास केला मग तुझ्यामुळे मला माझ्या देवाचा पत्ता ठिकाणा मिळाला श्री गोविंद प्रभू बाबांना देवाला प्रार्थना केली दया घेणा तुझ्या सान्निध्यात राहू देवा मला परमात्माने आशीर्वादाची उधळण केली आणि माईम भट्टाचं सान्निध्य जाणं सुरू झालं आणि माईम भट्टाचं शिवलिंग भावांच्या सान्निध्यात राहायला आणि एक दिवस प्रसंग घडला माई सफाईला धान्य निवडत होते कोथळ वाजवत बसले होते माई असं गेला पायी दिवसा जरी हे यायचे तर रात्री कैसे मनात विकार आला इकडे गोविंद प्रभू बाबा मात्र रागावला रागावलेल्या गोविंद प्रभू बाबांनी कोथळोबाचं समर्थन केलं आणि मग काटेस्थळी गेले ना माई भट्ट स्वतःचा विचार करायला लागला दया घ्या कोथळोबा नाही रे बा चुकले सांगितलं कोथळोबाचं कौतुक तू करावं चुकलो कधी का त्या अंतरात वासनेचं थैमान संपलेलं नाही वासने
एकीकडे आणि कोसळे बाजूकडे मला विचार दिसला. शुद्धतेची भावना नाही कळाली का? भावंड आहेत एका देवाची लेकरं आहेत. काही देऊ नको, माझ्या डोळ्यांना डोळे दे. मला डोळ्यांना डोळे हवी आहेत. माझ्या डोळ्यांना डोळे दे, त्यांना शुद्धतेची ही भावना दिसून अरे महिम भट्टाचा अनुतापाला बोल. दुपारी सोनाराचं दुकान बंद झालं. भिक्षेची झोळी घ्यायची, अंगावरचं सोनं उतरवणं सोपं नाही. खोटी प्रतिष्ठा उतरून खरे समाजापुढे नेण्याकरता हिमालय धाडस. भिक्षा केली की गावाबाहेर माईक म्हणत स्मरणाला बसलाय. दया घनाला आराधना करायची, दया घना तुझ्या संगीत राहून सुद्धा मला विकाराची भावना निर्माण होते रे बा. कशी निर्माण होऊ शकते? मला माहिती आहे मी विकाराच्या वेगळा हल्लो नाही, आणि म्हणून स्मरणातली सत्वता, वागण्यातली सात्विकता नाही येत. मी विकाराच्या वेगळा झालेलो आणि माईक भट्टाकडे रिद्दीपूर रिकाम रिद्दीपूर माईक भट्टाला खायला उठायचं. विचार क्रियावर उभा असलेला देव दिसायचा. कधीच दिसत नाही हो. अनेक गेलो विचार केल्यावरचा उभा राहिलेला देव नक्कीच दिसत नाही आम्हाला. आम्ही विचारलंय नाही देवाला, देवा त्या चिरावर उभा राहून माझा विचार करणारे बा. देवा माझा विचार करणारे वाचवाना राव, तुम्ही कशाला दया घ्या ना. विचार केल्यावर खेळ लाकडायला जीवांचा उद्धार करायला विचार करून जायचं असणार. त्याच विचार चिन्हावर उभा राहा. माझाही विचार कधीच दिसत नाही. घोड्यांची दगड झाली
डगरांनाही पळत करणारा घोड्यावर बसून धावणारा आम्हाला कधीच दिसला नाही. बाबाचं देवण आहे पण माईंबट आठवायचे आणि चटके द्यायचं माईंबट तळे लावला. हळूहळू देवाच्या दर्शनाला नाही तयारी. शरीराला काष्टी लागायला एक दिवस लक्षात आलं माईंबटाच्या माईसला बोलायला मला इतकी फुलं घेऊन चल परमेश्वर माई संपी नाही. झोपलेल्या माईकडे पहिलं तुला देईन कसं व्हावी ती पुन्हा देईन कसं रे. 4-5 मैल जायचं तुला उभं राहता येत नाही. माझ्या मैयाला देईन कसं. आणि क्षणात लक्षात आलं कमरेला पिळ्याची अंगठी आहे. पहिलं सांगितलं मैया देईन बा तुला नक्की देईल परमेश्वर पुराला देईल बा. सराफाच्या दुकानात जोडली दादा मोड रे बाई मला पैसे दे माझ्या बाईला परमेश्वर पैसे घे. मोलाचा देणा केला पालखी माईंबटाला पालखीला आणि पालखी आता रिद्धिपुराच्या दिशेने निघाली. आचार्याशी नागदेवांना परिवाराला कळालं माईंबट येत आहे. राजमुखाच्या आवारामध्ये अंथरूण केलं. महाद्वाराजवळ पालखी थांबली. हळू माईंबटांना उतरवलं अंथरुणावर झोपवली. क्षणभर माईंबट डोळे लावून पडले. हळुवारपणे आचार्य नागदेवांचा हात हातात पूर्वळावा सुपूर्व आणि आचार्यांना सांगितलं म्हणतो तुमचा पाय माझ्या निघळा ठेवा. आचार्य हात सोडून घेतला. पटकन विचार करायला लागले माईंबट असं कसं बोलू शकतो. क्षणानं हात कपाळावर ठेवला माईंबटाच्या आणि सांगितलं भट्टो निळावरी श्री चरण तुमच्या कपाळावर पाय मी कसा ठेवले. आणि माईंबटाचा कौश करायला लागले. अबोलपणे आता वेदनेचा जो चढला आहे खरं तुम्ही नाही देणार. तुमचा पाय माझ्या कपाळावर नाही ठेवणार माझ्या कपाळावर. मी वागलो तुझ्या जीवनात तसं देश माणसाचा होता वागलो मात्र राक्षसासारखं वागलो. घेतला माणसासारखा वागलो नाही ना माणसासारखा नाही वागलो. माझ्या वागण्यात प्रत्येक गोष्टी राक्षसांची कृती आहे. स्वतःच भलं भलं कळत असूनही मी वागलो नाही. माईंबटाच्या डोळ्यात भक्तीनं डोळे उघडली. दोन्ही हात जोडली. आचार्यांना सांगितलं भट्ट
अवघा मार्ग खाली म्हणेगा आचार्यांच्या कंठात हुंदका मैयानं विचारा होता रे. ज्याला दोन्ही देवाचं सान्निध्य आहे, दोन्ही देवाची प्रसन्नता आहे, त्या माई म्हणताना हात विचारलं भट्ट माझं देव होईल का? गडबडलेल्या आचार्यांनी माई म्हणतात हात धरले. सांगितलं भट्ट मला देव कसा होणार नाही हो, कसं होणार? तुम्हाला देव नाही झाला ना मलाही होणार नाही, मला कुणालाच होणार नाही. आचार्यांचा हात घट्ट धरलाय. आचार्यांचा हात आणि कैवल्याचा प्रवास सुरुवात केला. कैवल्याचा प्रवास सुरुवात केला. अंतरीच्या आरतीचे शब्द मानव पंथाच्या इतिहासातली काही पानं सज्जनो संतान करता नाही. तुमच्याकरता माहिती गरजेची आहे. तुम्ही मंडळी महानुभाव असूनही तुम्हाला महानुभाव म्हणायची लाज वाटते. बघा, मला बळजबरी करावं लागलं की दंडोत्त करावं. या संदीप दादाच्या पाठीमागे जर अवघं गाव उभं राहिलं असताना तर इथं चार चांद लागले असते. हा एकट्याचा संघर्ष आहे. त्याला कारण आहे, आम्ही महानुभाव आहोत याचा आपल्याला अभिमान नाही. एक फटका संन्याशी करू शकतो, तुम्ही पोरींची लग्न करू शकता, हे नाही करू शकत. आमचा फटका संन्याशी शेती नाही, बाडी नाही, प्रपंच नाही, आधार नाही, तरीही देवाच्या दरवाजावर मात्र धक्के देतो दरवाजे उघडण्याकरता. त्या महानुभावांचा इतिहास एक वेळेला पाहिला पाहिजे, नक्की पाहिला पाहिजे. दोन्ही धर्मांनी एकामेकाचा सन्मान केला पाहिजे, आदर केला पाहिजे.
आम्हाला ज्ञानोबांचं नाव काढलं का आदर वाटतो. त्यांनी रेड्याच्या कपाळावर हात ठेवून वेद वदवले, आम्हाला आनंद होतो. दगडाच्या भिंतीवर बसून ज्ञानोबांनी भिंत चालवली, आम्हाला खूप आनंद होतो. पण महानुभाव संतांच्या दर्शनाला गंगा आली होती हे सांगताना अभिमान वाटतो. नक्कीच आम्हाला तोही अभिमान वाटतो. फक्त आम्ही तो सांगत नाही समाजापर्यंत. समाजाला सांगितलं पाहिजे, बाबा रे ज्ञानोबांनी रेडा वदी वेद वदावला, सत्य आहे. भिंत चालवली, सत्य आहे. महानुभावांच्या आचार्यशी नागदेवांच्या दर्शनाला गंगा आली होती, गंगा गोदावरी हे सत्य सांगितलं पाहिजे. ज्ञानोबांची समाधी, संजीवन समाधी सोहळा संपन्न होतो. महानुभावांच्या संतांचा समाधी सोहळा सुद्धा तितका श्रेष्ठ आहे. मुक्ताई श्रेष्ठ दिसते ना, आमची महदाई साई कमी नाही, 2 पावला नाही, कमी नाही. मुक्ताईनं ज्ञानोबाला प्रेरणा देऊन ज्ञानेश्वरी जन्माला घातली, चांगदेव 65 जन्माला घातली. मुक्ताबाईंच्या प्रेरणेनं ताटीची अभंग जन्माला आली. मुक्ताबाईच्या प्रेरणेनं ज्ञानोबाला प्रेरणा आली, सत्य आहे. पण मदंबेनं मात्र ढवळे नावाचं काव्य देवानं प्रेरणा दिली आणि मुखात वदवलं. आम्ही हेही सांगितलं पाहिजे. समाधिस्थ झालेली महदंबाई सांगितली पाहिजे. बघा तुमच्या जवळ आहे, तुम्ही गेलाच नाही कधी, जा कधी नवगावला जा. गंगा तीरानं फिरत फिरत गेला, ज्या तीरावर ज्ञानोबांना श्री दत्तात्रय महाराजांचं दर्शन घडलं होतं. मंडळी, वैष्णव मंडळी नाही, महानुभाव मंडळी समजून घ्या. ज्ञानोबांना श्री दत्तात्रय महाराजांचं दर्शन घडलं होतं बघा. हा, ज्ञानोबांची अभंग शोधा. अपेगावला उभं राहून ज्ञानोबांनी सांगितलं, मला तो प्रकाश दिसला पलीकडे. मी हात कपाळावर ठेवून पाहिला, प्रकाश कसला आहे. आणि मग मला त्या प्रकाशातली ती श्रीमूर्त दिसली बघा, तिसरी मूर्त दिसली बघा. आणि त्या 45 पाहिलं लख प्रकाशाला उजळलं. गंगेचं खूप पहिल्यावर कळालं, हा योगी कोण आहे, हा निराकार मुद्रा मात्र गंमत आहे. काय मुद्रा,
या आपेगावला गेलात ना, जिथनं ज्ञानोबांना देवाचं दर्शन घडलं ना, महाराज दत्तात्रयांचं, उभं राहून तिथूनच बघा ना, याच गंगा तीराला 4 पावलं पुढे जा, अजून पुढे जा, नवगावला गेला काही संजीवन समाधी भेटते आपल्याला. महदाईसाची शेवटचे दिवस आहेत, 2-4 महिन्याची. या महदाईसाला रुजा झाली, कुठली तरी जखम झाली. या पंथाचा आचार्य श्री नागदेव भावाला कळाला आणि भाऊ आता बहिणीकडे येतोय. वेगानं बहिणीजवळ आला, बहिणीला विचारलं, रुपाय वैद्या ते बोलाव. नाही बाना, जगणार नाही, मला माहिती आहे रे, माझ्या देवाचं वचन आहे, मी भंग करणार. मला कुणी नको, वैद्य नको, हकीम नको. नागदेवाच्या लक्षात आलं आणि आचार्यशी नागदेव आता रुपयाची सेवा करायला लागली. महिना 15 दिवस उलटला आणि तो दिवस सुगवला. आचार्यशी नागदेवांच्या लक्षात आलं, महदाईसाचा श्वास अडखळायला लागला. नाडी मंद झालेली आहे, डोळे खोल गेली, ओठ कोरडी झालेली आहे, निश्चित महदाई सापडलेली आहे. आचार्य नागदेवांच्या लक्षात आलं, शेवटची क्षण आहे. भाऊ असावा ना, असा असला पाहिजे, असं असलं पाहिजे. आचार्य श्री नागदेव बहिणीच्या कानाजवळ गेले, रुपाईसाच्या कानाजवळ गेले, हळूहळू विचारलं, रुपाई तुला देव आठवतो का ग? खडखड डोळे उघडले. हो नागदेव, आठवतो मला. हंबरडा नागदेवांनी फोडला. दुःखाचा आवेग आवरला आणि परत नागदेवांना विचारलं, रुपये कसा आठवतो ग तुला ते? कसा आठवतो? मदाईसाला ताकद सर्व एकवटले, सांगितलं, नागदेवा तो देव श्री चक्रधर, श्री मुकुटावर सुडाय, अंगीच्या बाह्यावरती केलेल्या आहेत, श्री चरणाच्या अंगठ्याखाली वजरी दाबून धरून अवेशानं वजरी करतोय, अवेशानं वजरी करतोय. हंबरडा फोडला नागदेवाना आणि रडता रडता आसवांबरोबर ओली झालेली शब्द बाहेर आली, रुपये शेवटच्या दिवसपर्यंत देव तूच आठविला, देव तूच आठविला, शेवटच्या दिवसपर्यंत. आणि या महदाईसाचा कैवल्याचा प्रवास सुरुवात झाला. कधीतरी गेलात ना नवगावला, रुपाईसाला भेटा, तिला विचारा, शेवटच्या क्षणी देव कसा आठवायचा असतो. शेवटच्या क्षणी भाऊ असला पाहिजे नसता. हा, लुगडं चोळी घेऊन आला नाही, बहीण मरते आहे म्हणून. बहिणीला विचारलं नाही, तुझ्या गळ्यातलं सोन्याचा वाटा कसं विचारलं नाही. तुला देव आठवतो का हे विचारला. बहिणीच्या आत्म्याचं कल्याण करणारा भाऊही आम्ही पाहिला पाहिजे. हे कृष्ण गोविंद हरी, आणि इकडे राजा सत्यजिताचा शामंतक मणी चोरी गेलेला होता. गुप्तचराने येऊन माहिती कृष्णनाथाला दिली, प्रभू त्या सत्यजिताच्या शामंतकाच्या चोरीचा आळ तुमच्यावर आला. वेदना झाली कन्हैयाला, वेदना झाली. सभेत कन्हैया भरकर उठून गेला. बलराम दादाच्या लक्षात कान्हा गेला, काहीतरी घडलंय. चटकन बलराम दादा मागणं गेला. अंगावरचा पितांबर खाली टाकत असताना बलराम दादानी पाठीवर हात ठेवला. कान्हा काय झालं बघ,
खाली मानेन कन्हैया दादा काही नाही रे, काही झालं नाही. व्याकुळ झालेल्या कन्हैयाच्या स्वरांना दादानी ओळखलं. सैलदार कना, कुणी नाव घेतलंय तुझं? नाव सांग. नांगराच्या खाताना शकला नाव सांग. नाही दादा, कोणी काही केलं नाही. तुझ्या कानावर चोरी चाळण चाललाय, वर चोरी चाळण चाललाय. सत्यजिताचा शामंतक मणी भाऊ शिकारीला गेला आणि आलाच नाही. गळ्यात होता तो सापडलाय नाही. बलराम दादाच्या तळपायाच्या आग मस्तकाला गेली. रागावलेल्या बलराम दादाला कन्हैयाने शांत केले. दादा, मारून ठोकून प्रश्न मिटणार नाही, माझ्यावरचा कलंक जाणार. कलंक जायचा असेल तर शामंतक मण्याचा शोध घ्यावा लागेल. आणि बलराम दादा दक्षिणेला आणि कृष्ण उत्तरेला निघाला. जंगलात जात असताना एका झाडाखाली मात्र एका राज पुरुषाची आणि वन्य श्वापदाची झटापट झाली लक्षात आली. काही राजवस्त्र पडलेली होती, अलंकार पडलेली होती. कन्हैयाच्या लक्षात आलं. त्या श्वापदाची पाऊलखुणा पाहिल्या आणि कन्हैया त्या पाऊलखुणाच्या मागानं निघाला. हा, चालणारा कन्हैया चालत होता आणि तवी नदीच्या काठावर पोहोचला. तवी जांबवंत राजाची राजधानी. अस्वलराज जांबवंत राजा, ज्याला आम्ही जम्मू तवी म्हणतो बघा. आता तवी नदी आहे, जम्मू हे तवी नदीच्या काठावर असलेलं आणि जम्मू हे जांबवंत राजाची राजधानी. अस्वलराज होतो तेव्हा तिथे. राज्यात प्रवेश केला तशी 2-4 अस्वल कन्हैया आली, एका ठोक्यात आडवी केली. जांबवंताला कळलं, नागपुड्या कोण ठोसा मारला, नाका तोंडातला भडकन रक्त आलं, देशातून पडला. स्त्रिया धावल्या, विनंती केली, हे प्रभू, अपराधी बाल. जांबवंताच्या तोंडावर पाणी टाकलं. जांबवंत शुद्धीवर आला आणि कृष्णाला शरण आला. आता राज दरबारात नेलं, सिंहासनावर बसवलं. अंगावरच्या केसांनी कृष्णनाथाची श्री चरण पुसली. हात जोडून उभा राहिला आणि कन्हैया सांगितलं, जांबवंता, तुझ्याशी माझं कुठलंही वैर नाही, पण तू सत्यजिताचा भाऊ विश्वजित गळ्यात शामंतक मणी होता, जो मणी दररोज 16 मन सोनं प्रसवायचा. 16 मन सोनं. 1 मन किती किलोचा पाटील मंडळी? 1 मन म्हणजे किती किलो? 40. 16 मन सोनं प्रसवायचं. जांबवंतानं सांगितलं, कृष्णनाथा, आम्हाला काय कळतं रे तो मणी? पोरांनी आणला, गळ्यात घाललं, घेतलं खेळायला. ते पोरगा निरोप दिला, पोराला आणलं आणि शामंतक मणी काढून कृष्णाच्या पायावर अर्पण केला. कन्हैया परत निघाला. तसं जांबवंतानं अडवलं आणि प्रार्थना केली, प्रभू, नाही रे बा, अपराध केला, तुझ्या अंगावर धावलो आम्ही, आम्हाला शिक्षा कर. तुझ्या श्रीचरणाजवळ आम्हाला जन्मोजन्मी बांधून ठेव बा. माझी कन्या जांबवंती, हिचा स्वीकार. कन्हैयानं जांबवंतीकडे पाहिलं, लग्नाला होकार दिला आणि जांबवंतीचा आणि कृष्णनाथाचा विवाह समारंभ पार पडला. अरे कन्हैया आता नववधूचा आता सत्यजिताकडे शामंतक मणी द्यायला निघा. सत्यजिताला कळालं कृष्ण येतोय आणि घाबरला. उपरण्यानं हात बांधले आणि सत्यजित कृष्णनाथाला शरण आला. गावात नेलं, राज दरबारामध्ये उंच सिंहासनावर बसवलं. पूजा द्रव्यांनी पूजा केली. कन्हैयानं तो शामंतक काढला. सत्यजिताला सांगितलं, बाबा रे, हा तुझा शामंतक. म्हणे, दयागना, कळालं रे बा, मी अळंच घेतला होता तुझ्यावर, मी अळंच घेतला, माहित नसतानाही मी अळंच घेतला तुझ्या. शामंतक मणी दिला आणि त्याच वेळेला सत्यजितानं पायावर डोकं ठेवून प्रार्थना केली, प्रभो, माझी कन्या आहे बा, सत्यभामा, हिचा स्वीकार कर आणि जन्मोजन्मी तुझा दास म्हणून मला तुझ्या चरणाजवळ राहू.
उभ्या असलेल्या सत्यभामेकडे कृष्णानं पाहिलं, लाजली आणि कन्हैयानं लग्नाला होकार दिला. आता लग्नाची तयारी झाली. देवठाणा विवास. त्या लग्नाला इंद्र आलेला होता. इंद्र लग्न सोहळा पार पडला आणि जाताना इंद्रानं कृष्णाला आमंत्रण दिलं, प्रभू जाताना स्वर्गातला जा, नववधूस आम्हाला संधी द्या सेवेची, होकार दिला. आणि 8 दिवसानं कृष्ण या नव्या परिवारासह नववधूस आता स्वर्गात गेला. स्वर्गासारखाच नटवलेला होता. कृष्णाच्या स्वागताला 8 दिवस कृष्णाचा मुक्काम स्वर्गात होता. कन्हैयानं इंद्राला आज्ञा केली, इंद्रा उद्यात निघतोय आम्ही आता. तसं इंद्रानं कुबेराला आज्ञा केली आणि आहेरासाठी बघा तुम्ही, कुबेरानं माणिक मोती रत्न अलंकार आभूषणानं रथच्या रथ भरून दाराशी उभी केली आहेरासाठी. मायबाप हो, तुमचं सुद्धा आश्चर्य आहे. मला नंतर माझा संबंध येत नाही, पण संदीप दादानी मला येऊन तुमचं कौतुक केलं की बाबा माणसं 140 आहेत, परंतु आहेर त्यांनी इतका केला. हे सुद्धा धाडस आहे तुमचं, म्हणजे कौतुक आहे त्या गोष्टीचं. मला आकडा नाही सांगणार, परंतु तो केलेला आहेर सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आहे. जेवढा आहे तोही एका क्षणात, तोही खूप मोठा. कृष्ण सत्यभामा आता प्रवेशद्वाराजवळ आली. समोरची ती आहेरानं भरलेली रथ पाहिली. कन्हैयानं पत्नीकडे पाहिलं, पण नजरेनं झालं रुबाब काय आपला, आहेर पाय केवढा आहे. बाया मोठ्या खोडकर असतात, भलत्या खोडीच्या असतात, भलत्या खोडीच्या. हा, नवरा लाडात आला का ही रट्टा मारल्याशिवाय राहतच नाही त्याला. कन्हैया लाडानं तिच्याकडे पाहून दाखवत, पाय रुबाब काय आपला. सत्यभामेने एका मिनिटात कृष्णाची चिरवली, नाकच मुरडलं, नाक वाकडं केलं. बरं, इतकी हुशार आणि चालाक जाते ना, कुठून नाक वाकडं करते कसं. मी खूप प्रयत्न केले नाक वाकडं करून पाहायचं, जमतच नाही राव. मी घरी गेल्यानंतर तासन तास प्रयत्न केले, आरशा पुढे नाक कसं वाकडं करतात. बरं, म्हातारीला विचारायचं म्हटलं, आई नाक कसं वाकडं कर. ती म्हणायची, आता मी म्हातारी झाली, आता कसं काय होईल नाक वाकडं. तिने सांगितलं, भाऊ बायको केल्याशिवाय बायकोच नाक वाकडं करते, आई नाक वाकडं नाही करत. सत्यभामेनं नाक वाकडं केलं आणि कन्हैयाच्या लक्षात आलं, अरे फसलं. कन्हैयानं सांगितलं, इंद्रा यातलं काहीच नकोय आम्हाला. घाबरलेल्या इंद्रानं हात सोडले, आई साहेब सांगा ना काय हवंय. नवऱ्याला धक्का मारला सत्यभामेनं. अंगणा, स्वर्गाच्या अंगणात उभा असलेल्या सोन्याच्या वृक्षाकडे पाहिलं, पारिजातकडे पाहिलं. कन्हैयानं, इंद्रा हे पारिजातकाचा वृक्ष आम्हाला देतो ना काय. सोन्याचा रथ बोलवला आणि सोन्याच्या रथावर सोन्याचा पारिजातक ठेवला आणि रथ द्वारकेच्या दिशेने निघाला. येणाऱ्या नववधूवरांच्या स्वागतासाठी द्वारका तयार झाली होती. वाद्यांच्या कल्लोळासह द्वारकेत कृष्णनाथाचं आगमन झालं. नववधूचं अगोदरच कृष्णानं सूचना केल्यामुळं येणाऱ्या नववधूसाठी देखना स्वतंत्र एक महाल वाडा तयार केला. त्या वाड्यामध्ये सर्व सुख सुविधा उपलब्ध करून ठेवलेल्या. सत्यभामेचा रथ थांबला. सत्यभामेनं आपलं घर पाहिलं बघा. त्या घरामध्ये सर्व सुख सोयी होत्या बघा. हा, बैठक मोठी होती. किचन होता, किचन ओटा होता, गॅस होता, शिगडी होती, लायटर होते, चमचे होते, डिश होते, ग्लास होते, तांबे होते, फ्रीज होते, ओव्हन होतं, संडास होता, बाथरूम होता, एसी बसवलेला होता, फॅन होता. सर्व दास्या दाखवत होत्या आणि सत्यभामा पाहत फिरत होती.
शेवटच्या क्षणी आली सत्यभामेने विचारलं, कागज शेजारी कोण आहे? दास्यांनी सांगितलं, बाईसाहेब कौंडण्यपुराची राजकन्या रुक्मिणी कृष्णनाथाला उचलून आणले तिला. काय पळून आली ती? हलकटवानाची लाज नाही वाटली तिला पळून यायला? का नवरा भेटला नसता का बापाने करून दिला नसता? हलकट मी पहा कशी लग्न करून आले. झाली ना थिनगी, द्वेषाची मत्सराची थिनगी पडली. शिपायाने विचारलं, बाईसाहेब पारिजातक कुठं लावायचा? सत्यभामेने विचार करा, दाखवतेस तिला कुत्रीला. कसं सोन्याचं झाड आणलं मी स्वर्गातून. दिवाळीला गेली नाही, तिकून आल्यावर पा कसं ते नाकातलं कानातलं करून आणि ते नवऱ्या पुढे फिरवते. 4-4 वेळेला नवरा पाहिजे. हे बावळे, त्याला माहिती इथूनच चोरी करून नेली, त्याच्याच खिशात आली आपली नाकवर करून. ते इतकं बांधताय ना, ते विचार करते इकडे झालं ना, जाऊन गेलो कुठं, गरज पडली गाण ठेवता येईल. सत्यभामेनं सांगितलं, जरा जिरवतीस तिच्या. फिरली इकडं तिकडं, सेवकाला अरे झाड त्या रुक्मिणीच्या घराच्या दिशेनं लावा, कळू द्या. सोन्याचा वृक्ष पारिजातक सकाळी दांडीची फुलं नाजूक जन्माला येतात, सुगंध लावला. रुक्मिणीला कळालं, स्वर्गातनं पारिजातकाचा वृक्ष आणला. सत्यभामेनं मोठा आनंद झाला. सत्यभामे भाग्याची आहे ग, पारिजातकाचा वृक्ष आणला माझ्याकडे नाही याला सुगंध यावा. संध्याकाळची जेवण झाली. अंथरुणावर आता ही सत्यभामा झोपली, विचार करायला लागली. मोठ्या पहाटे आता हा पारिजातक प्रसवेल, मी उठेल, स्नान करेल, पारिजातकाची फुलं जमा करेल, गजरा तयार करेल, पैठणी नेसेल, गजरा वेणीला लावेल, कृष्णनाथा पुढे उभी राहील आणि कन्हैयाला विचारेल, ए कन्हा कशी दिसते रे बा? विचार करायला लागली, कुठल्या रंगाची साडी नेसली पाहिजे, कुठल्या रंगाचं ब्लाऊज पाहिजे, कानात काय पाहिजे, नाकात काय पाहिजे, वेणी कशी घालायची, बुचडा घालायचा का वेणी घालायची, टिकली कशी पाहिजे, लिपस्टिक कोणती लावली पाहिजे, कोणत्या रंगाची. विचार करत होती. रात्र पुढे 2 वाजले, 2:30 वाजले आणि काळ झोपेनं झाला घातला. सत्यभामेचे डोळे लागले. कन्हैया मोठ्या पहाटे उठला. पाहिलं तर बायको तोंडा करून घोरत होती. हळूच कन्हैया उठला, स्नान केलं, प्रावर्ण केली त्याने, रुक्मिणीकडे गेला. तर रुक्मिणीला मात्र प्रसवलेला पारिजातक कळाला, सुगंध. स्नान करून रुक्मिणीनं पारिजातकाची अंगणातली फुलं जमा केली. पारिजातकाची फुलं जमा रुक्मिणीनं पारिजातकाची फुलं जमा केली, हार केले, गजरे केले, दोरडीमध्ये साठवले आणि कन्हैयाचं आगमन झालं. मंचकावर कन्हैया विराजमान झाला.
रुक्मिणीनं गोपी चंदनाचा टिळा कृष्ण प्रभूच्या भाळ प्रदेशावर लावला. पारिजातकाची माळ गळ्यात घातली, गजरे हाताला बांधली आणि उष्णोदकाचा प्याला कृष्णनाथाच्या हातामध्ये दिला. आता घोट खेळ की भांड्यांचा दार कन्हैयाच्या लक्षात आलं भांडे आदळतात केव्हा म्हणून. कन्हैयाला कळालं. बघा तुम्ही सुद्धा समजून घ्या, भांड्यांचा आवाज झाल्यावर काय होत असतं. भागवत कथा शिकवते, घरात भांड्यांचा खटाखट आवाज यायला लागला का समजायचं काय. हा, पाहुण्याने सुद्धा समजायचं. खटकन कशी येऊन आदळली त्याने विचार करायचा, अर्ध घेऊन निघायची इथून आता पण. हा, ती वाढायला लागली, चपाती जरी लांबून फेकली ना समजायचं चपात्या संपल्या, पेईची जीवावर आला. आता कन्हैयानं प्याला ठेवला आणि पळाला. इकडं सत्यभामा लाल बुंद झाली, इकडून तिकडे तिकडून इकडे झाले होते, केस विस्कटले होते. पण झोपेतून उठलेले बावळे मोठे केस घेऊन फिरतात. तमाशाच असतो तो एक. सारखी फिरायची, इकून तिकडे तिकून इकडे इकून तिकडे. कन्हैया आडवा झाला, अगं थांब ना. कन्हैयाकडे घोरून पाहिलं, त्याच्या गळ्यातल्या त्या पारिजातकाच्या माळ पाया तळपायाची आग मस्त काय अशी टुना उड्या मारायला लागली. कन्हैयाला हाताला धरली, अगं थांब ना ग, काय झालंय नेमकं तुला, कसला राग आला. सारखी ती याच्याकडे पाहिजे, गळ्यातल्या हाराकडे. कन्हैयाला अरे काय बावळी आहे हे पारिजातकाचा हार. अगं बावळी, पारिजातकाचा वृक्ष कोणाचा, तुझा ना. त्यांना माग, माझा. फुलं कोणाची, तुझी ना. मग अगं वेडे, मी तुझा ना, मग कोणाचा, तुझाच ना. त्याला मग माझा नाही का. अगं बावळे, माझ्याच गळ्यात घातले ना ते. तिने तिच्या वेणीला गजरा करून बांधला असताना तर मी तुला सांगितलं असतं, जाय तिच्या जिपुटे धरून आण. पण तिने माझ्या गळ्यात घातलं, काय अडचण. एकदम एका क्षणात खुश झाली की ही गोष्ट खरी आहे. कन्हैया हो, तो कन्हैया आहे, काय गंमत आहे का क्षणात. आता दुसऱ्या दिवशी सत्यभामा दिवसभर तयार करत होती. अंथरुणावर पडली का तीच गंमत सुरुवात झाली. लाल नेसू का पिवळं नेसू, हिरवं नेसू का काळं नेसू, आडवी वेणी घालू का उभी वेणी घालू, आडवा कुकू लावू का उभा कुकू लावू. 12, 2 वाजले, 2:30 वाजले. झोपेनं घातला, दररोज खडायला लागला आणि सवती मत्सर सुरुवात झाला. कन्हैयाच्या लक्षात आला, द्वारकेत सवती मत्सर. आणि कन्हैयानं आता नारद मुनीला आज्ञा केली, 7 दिवस राहिला ना दादा, तू दीक्षाच घ्यायला पाहिजे. तुला माझं बोलणंच कळत नाही अजून, बरोबर आहे ना. मी त्याला जर हे असं केलं ना राव, कळायला 7 दिवसात कळायलाच पाहिजे. या बाबाला जुलाब होतात का पाणी प्यायचे काय राव, येड्यावानी करतो. हे लाईट बंद केली पाहिजे, हे इकडची. शाबास, पळ लवकर इकडे चल. काहीच नाही रे बावळ्या हो, मी इतका बोलायच काय लगेचच काही करत. माना पेतील तुमच्या, मी येऊ देणार नाही कोणाला. मला जा. माग काय घे बघ, कुठे काय तुम्ही मला बावळ्यात काढता, मी तुम्हाला काढणार नाही. हा, कुठे पा काय. तुम्ही वाचवत कन्हैयाला आवाज दिला होता, आणि नारद मुनी कामाला लागल्या. निघाले द्वारकेच्या दिशेनं. माझ्या सावित्री पौर्णिमेचा दिवस.
कानावर गेला तशी चक्कन सत्यभामा पुढे आलेली नारद मुनीला प्रणाम केलाय आणि आपल्या महलात नेलं. आता सिंहासनावर नारद मुनींना बसवलं. कुंकुमतिलक समर्पयामि. सत्यभामेने नारदेच्या कपाळावर कुंकू लावलाय. असू द्या असू. पुष्पं समर्पयामि. गळ्यात पुष्पांच्या माळा घातल्या. उदकं समर्पयामि. शीतोष्ण उदक दिलं. नारदाने आशीर्वाद दिला आणि सत्यभामेने हात जोडून प्रार्थना केली. मुनिवर्य, आज वटसावित्री पौर्णिमेचा दिवस आहे. आज मी असं काय दान केलं पाहिजे की जन्मोजन्मी मला कृष्ण नवरा लाभला पाहिजे? काय दान केलं पाहिजे? नारद उभा राहिला. नारदाने सांगितलं, सत्यभामे काही नाही का, तू या जन्मात जे दान करशील ना ते तुला पुढे 7 जन्म नाही जन्मोजन्मी मिळेल. आता तू सुवर्ण दान कर, जन्मोजन्मी सुवर्ण. तू गौ दान कर, जन्मोजन्मी गौ. तू वस्त्र दान कर, जन्मोजन्मी वस्त्र. अन्न दान कर, जन्मोजन्मी अन्न. नवरा दान कर, जन्मोजन्मी तो नव. तिने सांगितलं काय? तुझे दान करशील ते दान मिळेल तुला पुढे. नवरा दान कर, नवरा मिळेल, हाच नवरा मिळेल 7 जन्म. तिने सांगितलं खरंच? नारदाने सांगितलं खोटं बोलायची काय गरज आहे, तू विचारलं म्हणून सांगतो. सत्यभामेने सांगितलं दान कसं करतात महाराज? नारदाने सांगितलं की वेळेत जा, ग्लास भरून पाणी आण. पिचकारी नको आणू. पिचकारीने कर केला अन्नाचा. नारदाने राहिला, चाल उजव्या हातात ग्लास घे, डावा हात पुढे कर. नारदाने आपला उजवा हात सत्यभामेच्या चिपळ्या काढणं भावड्या. संकल्प घ्यायचा, ट्रेन जायचंय, तुला दीक्षा घ्यायची. सत्यभामेच्या डाव्या हातावर नारदाला आपला उजवा ठेवला आणि सत्यभामेला, सत्यभामे मी म्हणतो तसा मान. मी माझा नवरा द्वारकानाथ गोपाल कृष्ण आजपासून तुमच्या हातावर अर्पण करीत आहे. सोड पाणी. नारदाने लगेच दोन्ही हात वर केले. अष्टपुत्र सौभाग्यवती भव. आणि नारद मुनींनी लागले जाता रुक्मिणीच्या महलाकडे आपला प्रवास चालू केला. आवाज दिला रुक्मिणीच्या दारी, नारायण कन्हैया, यारे चल आता. तुझ्या बायकोनं माझ्या हातावर तुला संकल्प सोडलाय. तू माझा शिष्य, मी तुझा गुरु. चल आपण. कृष्ण उठला, नारदाने हाताला धरलं आणि सरळ नारद आता कन्हैयाला घेऊन निघा. अय बावळे, सरळ. नारद निघाला. बातमी स्त्रियांमध्ये कळाली की कोणीतरी संन्याशी आला आणि कृष्णाला घेऊन चालला. तोपर्यंत नारदाने कन्हैयाकडे पाहिलं, झाले कन्हैया तू माझा चेला आहे, मी तुझा गुरु आहे. हा तंबोरा सुद्धा तू सांभाळायचा, भिक्षा तू मागायची, म्हणून मला जेवू घालायचं. माझं जेवण झालं का उरलं का तू जेवायचं. मी गुरु आहे, तू माझा चेला. तंबोरा काढला आणि कृष्णाच्या हातात दिला. बातमी स्त्रियांना कळाली. घावल्या स्त्रिया नारदाभोवती जमा झाल्या. नारदाला विचारलं, नारद मुनी कुठे घेऊन चालले कृष्णाला? नारदाने बोलायचं नाही अजिबात. सत्यभामेनं माझ्या हातावर संकल्प सोडलाय, दान केलाय, हा चेला आहे माझा, आता मी घेऊन जाईल. स्त्रिया पळाल्या. सत्यभामेला सांगितलं, सत्यभामे अगं तू काय केलंस? तो संन्यासी घेऊन चाललाय ना कृष्णाला. तशी सत्यभामा उठली, धावतच निघाली, पोहोचली नारदाकडे. नारदाला विचारलं, मुनिवर्य कुठे घेऊन चालला माझा नवरा? सत्यभामे चोप, बोलायचं नाही. तू दान केला, मला घेऊन चाललो, माझा चेला आहे तो. सत्यभामे दिलं, हो काय दान केलं? हातावर पाणी सोडलं फक्त.
नारदानं झालं बावळी झाली का? 2-4 लेकराची माय झाली आणि पारणी भरची वर. तुला कळत नाही का दान बिन काही? पाणी सोडलं म्हणे. अरे दान ह्या शब्दाचा अर्थ कळतोय का तुला? स्वसत्ता निर्सोनी परसत्ता संपादने याते दान बोलीजे. अगं स्वतःचा अधिकार संपवून समोरच्याचा अधिकार प्रस्थापित करतात त्याला दान म्हणताय. तू पाणी सोडलंय, मग तुला घेऊन जायचं का खोटारणे? आता सत्यभामा वरंडी खाली वाल्याने उभी राहिली, रडायला लागली, हात जोडले. मुलीवरी चुकलं हो माझं, अपराध झालाय माझा, नवरा मला परत द्या. नारायण कस काय परत देणार? तुम्ही म्हणाल ते ऐकेल, तुम्ही सांगाल ते करेल, पण माझा नवरा मला परत द्या. नारदाने खोटाडे, खोटं बोलशील. सत्यभामीनं सांगितलं नाही, तुम्ही म्हणाल. कन्हैयाकडे नारदानं पाहिलं. सत्यभामे याला कुठं नेऊ ग या काळ्याला? हा जिथं जाईल तिथं कटकटी उपस्थित करतो, त्यापेक्षा एक काम करायच्या वजनाचं सोनं देशील का मला? त्याने सांगितलं ते महाराज बस मस्त सोनं घेईल, बंगला बांधेल, गाडी घेईल, बायको करल. नक्की? त्याला नक्की देते. अरे नारदानं कृष्णाचा हात धरला. सत्यभामेला झालं, सत्यभामे चला आम करा. आणि आता नारद कृष्णाला घेऊन परत आले. नारदान आता कन्हैयाला तराजू जवळ आणलं. सत्यभामेला सांगितलं, सत्यभामे आण तुझं सर्व सोनं. त्याच्या वजनाच्या बरोबरीचं सोनं द्यायचंय. कृष्णाला आता तराजूत बसवलं. कोणीतरी एक जण सोबत आहे आपल्यातलं, त्याला धरावं लागेल. ते विजय भाऊ ये रे. बसलं, बसता आलं, बसले नाही, एकच पाहिजे. कंस महाराज तुम्ही बसा खाली, बस बस. बसले झालं. कृष्णाला तर तराजूच्या पारड्यात बसवलं. नारदानं सांगितलं, पुढं व्हायना बावळे, पुढं व्हायना, वय पुढं. नारदानं सत्यभामेला झालं, सत्यभामे आण सोनं. आणि आता सत्यभामा सोनं आणायला निघाली. छटक छटक गोणी नाही का? गोण्या नाही, गोणी आहे ना? उचल ना गोणी. कोण नाही हात लावायचा. उचल गोणी. उचल उचल. नवरा पाहिजे, करावं लागतं. उचल, ठेव. आणा गोणी. उचल गोणी. गोणी भर ना मग सोन्यानं. हो त्या एकदाच. उरक. गोण्या भरून ठेवायला पाहिलं होतं पोरांनी. किती क्विंटल साखर अशी? 50 किलो आहे बस. विजू 50 किलो साखर आहे? जास्त आहे. किती? ठेव. या पुड्या पाड्याने कुठं त्याचं वजन होणार आहे का? गोणी भर, चांगली निभार. विजू असं गोणी खाली ठेवायची, भरायची, मग उचलायला लावायची. तू दयाळू खूप. अरे तीच तर गंमत आहे. नवरा पाहिल्यावर असंच असतं. जरा कळू दे प्रापंचिक लोकांना. पोरींना लग्न करायची भलती हाऊस, नवरा पाहिजे. भर गोणी चांगली. उचल. हात नको लावून विजू. आपण साधू माणसं, आपल्याला काय. आण. नाही ती पोर जीवनच सत्यभामा होणार नाही. आता होणारच नाही. उचल. उचल उचल. अरे ते त्याच्याशिवाय हे तुलाच होत नाही, मजाच येत नाही. वा.
सत्यभामेचं सोनं संपलं. नारदाला सत्यभामे लवकर नाही तर चाललो घेऊन कृष्णाला. सत्यभामे बरोबर 16,000 स्त्रियांनी सोनं आणलं. कन्हैयाची मात्र तुला झालीच नाही. सत्यभामे चारी भोवती पाहिलं, रुक्मिणी दिसत नाही. पळाली रुक्मिणीकडे गेली. रुक्मिणी आता संन्यास घेऊन चाललाय कृष्णाला, त्याची तुला करायची, सोनं पाहिजे नाही. रुक्मिणी उभी राहिली. उभ्या राहिलेल्या रुक्मिणीने हात जोडले आणि सांगितलं, सत्यभामे हे सर्व त्याचं आहे ग, माझं काही नाही. मला ज्या क्षणी कन्हैयाला उचलून आणलं ना बा, त्या क्षणी माझ्याजवळ एकच होतं, माझं मन. तेही मी कृष्ण अर्पित केलंय, तेही अर्पित केलंय, कृष्ण अर्पित केलं. माझं काही नाही बा. हे सर्व देवाचं आहे, देव देईल ते आपलं आहे, माझं काही नाही. आणि मग सत्यभामीच्या डोक्यात प्रकाश पडला. अरे ही तर खूप मोठी आहे. ही खूप मोठी आहे. आता डोळ्यात आसू आली. सत्यभामीनं हात जोडली आणि रुक्मिणीला सांगितलं, रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा बसल्या, मोठा चला. तुम्ही स्वस्त कशा बसल्या, ऐकून सखरे ब्राह्मण सखरे